नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आपण पाहूयात. इथे ऋषिकेशला लताबाईची खरी ओळख कळल्यामुळे खूप वाईट वाटत असते. तो आधी खूप खुश होता कारण त्याला पार्वती आई भेटली होती, पण तीच पार्वती ही लताबाई होती. यावर सर्वजण ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश तुम्ही ठीक आहात ना, काय झाले तुम्हाला? मग ऋषिकेश म्हणतो, काही नाही, सर्व ठीकच आहे आणि थँक्स सौमित्र, तू लताचा खरा चेहरा समोर आणलास. नाही तर मी तिला पार्वती आईच समजत बसलो असतो. नाणं खोटं निघालं की व्यवहार फिसकटतात आणि माणसे खोटी निघाली तर नातं फिसकटतं. बिचारी जानकी डोकं फोडून सांगत होती की ती तुमची पार्वती आई नाही आहे, पण मीच तिचं ऐकलं नाही. आणि दुसरीकडे इथे रूममध्ये ऐश्वर्या मोठमोठ्याने रडत असते. तेव्हा तिथे सारंग येतो आणि सारंग तिला म्हणतो, अहो ऐश्वर्या नका रडू, किती रडताय तुम्ही? मग ऐश्वर्या मागे फिरते. अहो सारंग नाही रडत मी, आणि आरशात जाऊन डोळे पुसू लागते. मग सारंग म्हणतो, अहो म्हणजे तुम्ही काही नाटक करत होता का? ऐश्वर्या म्हणते, हो अहो मला ॲक्टिंग खूप छान येते. त्यानंतर सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या तुम्ही घाबरत नाही आहे का? एवढे पोलीस आले आपल्या घरी, त्या लताला घेऊन गेले. आता ती लता आपल्याबद्दल सांगेन ना त्यांना. ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग तुमच्या अजून डोक्यात आलं नाही का? खोटे पोलीस होते ते. मग आता आपल्याबद्दल पुरावे भेटणारच नाही कोणाला. आणि तुम्ही बघा ना, किती भारी टायमिंगवर हे सर्व घडलं. लता जानकीला सांगणारच होती की ती तिची आई आहे, पण तेवढ्यात सौमित्रनेच बाजी मारली. तो लताबद्दल पुरावे घेऊन घरी आला आणि सगळा खेळ आपल्या साईडने रंगला. यावर सारंग ऐश्वर्याची तारीफ करत असतो. तो म्हणतो की खरंच ऐश्वर्या, मानलं तुम्हाला, मी तर खूपच घाबरलो होतो, पण आता मला थोडं बरं वाटतंय. खूपच छान आहे तुम्ही, तर मानलं तुम्हाला. आणि इकडे कारमधून ते माणसं लताबाईला घेऊन कुठेतरी चालले असतात. लताबाई खूप सांगत असते की अहो मी खरंच काही नाही केलेलं, ऐश्वर्या मला त्या घरामध्ये घेऊन गेली होती. पण ते माणसं तिची थट्टा उडवतात आणि हसत बसतात. आणि ती बाई म्हणते की हो अहो आम्हाला माहिती आहे कोणी काय केलेलं आहे, तुम्ही फक्त गप्प बसा. आणि त्यातला एक माणूस म्हणतो, लताबाई बॅग पकडून बसा, आता आपण सुसाट चाललो आहोत. आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी माफ कर मला, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. यावर जानकी म्हणते, असू द्या हो ऋषिकेश, जे झालं ते चांगलंच झालं, पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय की मला जे लताबाईंना विचारायचं होतं ते विचारणं राहूनच गेलं. ती का म्हणते की याआधी या बाईने असं काही कुटुंबांमध्ये केलेलं आहे याचा काहीच पुरावा नव्हता, मग ते पोलीस कसं काय असं बोलत होते? यावर जानकी म्हणते, हो ना, मला पण तोच प्रश्न आहे. एवढे दिवस ते पोलीस तिच्या मागे होते, मग आजच कसं काय आले जेव्हा सौमित्र भाऊजींनी लताचा चेहरा आणला आपल्यासमोर तेव्हा? जानकी म्हणते, मला हे सर्व पटलंच नाही. खरंच माझ्या एकदा मनासाठी आपण पोलीस स्टेशनला जाऊन येऊयात का? यावर ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, आपण जाऊया. मग ऋषिकेश आणि जानकी पोलीस स्टेशनला जायला निघतात. इकडे लताबाईंना ते माणसं गाडी थांबवून गाडीतून बाहेर काढत असतात. आणि लताबाई खूप ओरडत असते की अहो कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला? त्यावर तो माणूस म्हणतो, तू गप्प बस. आणि ती बाईसुद्धा त्या दोघांची ओळख लताबाईला सांगते की ते खरे पोलीस नाही आहेत. यावर लताला खूप आश्चर्य वाटते. मग तो माणूस म्हणतो की तू ह्या लताला सांभाळ, मी एक कॉल करतो, आणि तो निघून जातो. आणि ती बाई इकडे पैसे मोजण्यात व्यस्त होते. तो माणूस ऐश्वर्याला कॉल लावतो आणि म्हणतो, मॅडम त्या बाईला मी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आणलेलं आहे, आता तुम्ही येत आहे का, मीच तिची विल्हेवाट लावू? यावर ऐश्वर्या म्हणते, नाही नाही नाही, ती माझी फाईल आहे, मग मीच तिचा बेत बघणार. छान ॲक्टिंग केली तिने, तिला मी पार्वती बनवून आणलं होतं ना घरात, आता तिचा शेवटचा ब्लॉकबस्टरसुद्धा मी पाहते ना. हे सर्व लता ऐकते आणि मनातल्या मनात म्हणते, जरी इथे ऐश्वर्या आली तर माझा खेळ संपलाच, मला माझ्या लेकीला भेटण्याचा एक शेवटचा तरी प्रयत्न केला पाहिजे. आणि ती संधी बघून हळूहळू मागून पळून जाते. तेवढ्यात त्या माणसाचे लक्ष मागं जाते आणि तो पाहतो तर तिथे लता नसते. तो जोरात ओरडतो, राणी अगं ती बाई पळून गेली. यावर ती बाई आणि तो माणूस लताला शोधू लागतात. इकडे जानकी आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यावर ते पोलीस इन्स्पेक्टरला म्हणतात की आमच्या घरी इन्स्पेक्टर आले होते आणि त्यांनी लता नावाच्या एका बाईला अटक केली आहे. यावर इन्स्पेक्टर त्यांना ऋषिकेशला नाव विचारतात. मग ऋषिकेश त्या इन्स्पेक्टरचे नाव सांगतो. यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, या नावाचे 2 अधिकारी कोणीच इथे आलेले नाही आहेत.
त्यावर ऋषिकेश आणि जानकी चकित होतात आणि जानकी म्हणते, याचा अर्थ ते दोन्ही पोलीस खोटे होते. मग त्यांनी लताबाईंना का घेऊन गेले, ते कुठे घेऊन गेले असतील ते लताबाईंना, आणि ते कोणासाठी काम करतायत नक्की. इकडे ते दोन खोटे पोलीस लताबाईला खूप शोधत असतात. लताबाई देखील तिथून पटपट जाण्याचा प्रयत्न करत असते, पण नेमकी लताबाईच्या पायाला दगडाची ठेच लागते. मग शेजारीच तिला घंट्यांचा आवाज येतो. वर पाहते तर एक मंदिर असते. मग लताबाई त्या मंदिराच्या दिशेने जायला लागते. इकडे पोलीस इन्स्पेक्टर जानकी आणि ऋषिकेशला सांगत असतात की मला असं वाटतंय की खोटे पोलीस बोलवण्याचा त्या बाईचा प्लॅन असणार. तिने तिच्या साथीदारांना खोटे पोलीस बनवून बोलवलं आणि त्यांच्यासोबत फरार झाली असेल. खोटे पोलिसांची या जगात कमी नाही आहे ना. तसंच काहीतरी हे नाटक असणार आहे. इकडे ऐश्वर्या त्या ठिकाणावर येते आणि पाहते तर तिथे कोणीच नसते. मग ऐश्वर्याला वाटते की सर्वजण गाडीमध्ये असतील. ती गाडीमध्ये पण बघायला येते, पण त्या गाडीत कोणीच नसते. तेवढ्यात ते खोटे पोलीस तिथे येतात. ऐश्वर्या त्यांना विचारते, अरे काय चालू आहे, लता कुठे आहे? मग ते सांगतात की लता पळून गेली आहे. ऐश्वर्याला यावर खूप राग येतो आणि ती दोघांच्याही थोबाडीत वाजवते. इकडे लताबाई मंदिरात जाऊन बसतात, देवासमोर हात जोडतात आणि म्हणतात की माझा हा सर्व खोटा चेहरा जरी माझ्या जानकीसमोर उभा केलेला असेल तरी माझ्याकडे 2 पुरावे आहेत की जे मी जानकीला दाखवू शकेल आणि हे सर्व दूर करू शकेल. मी जी चिठ्ठी जानकीसाठी लिहिली होती ना, ती काहीही करून माझ्या जानकीजवळ पोहोचव रे देवा. आणि इकडे सारंग ती चिठ्ठी घेऊन वाचत असतो आणि म्हणतो की लताबाई, तुम्ही ही चिठ्ठी जानकीला देणार होता ना, आता ही चिठ्ठी गेली. आणि ती चिठ्ठी चुरगळून तो फेकून देतो. त्यानंतर ऐश्वर्याचा कॉल सारंगला येतो आणि ऐश्वर्या सारंगला सांगते की अहो, ते जे गुंड होते ना, ते एकदम बिनडोक निघाले. लताबाई त्यांच्या तावडीतून पळून गेली. यावर सारंग म्हणतो, अहो, ती लताबाई तळकाठच्या शंकराच्या मंदिरामध्ये असणार. मग ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, तुम्हाला हे कसं काय माहीत? मग सारंग ऐश्वर्याला सांगतो की जी चिठ्ठी लताबाईने जानकीसाठी लिहिली होती ती चिठ्ठी मी पळवली होती आणि आत्ताच मी ती चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिलं होतं की जर तुला तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तळकाठच्या शंकराच्या मंदिरामध्ये ये. ऐश्वर्या म्हणते की ती चिठ्ठी आता कुठे आहे? मग सारंग म्हणतो की मी कशाला ती चिठ्ठी ठेवू, त्या चिठ्ठीचा गोळा करून मी ती फेकून दिली. यावर ऐश्वर्या फोन ठेवते. त्यानंतर ती चिठ्ठी नेमकी जानकी तिथून चालत असताना तिच्या पायाजवळ येते. मग ती उचकून बघते तर त्यामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते सर्व जानकी वाचते. हे सर्व सारंग पाहतो आणि सारंग ऐश्वर्याला कॉल करून सांगतो की जानकी वहिनींनी ती चिठ्ठी वाचली आहे. त्यानंतर जानकी त्या मंदिरात पोहोचते आणि तिथे एक लताबाईसारखीच बाई असते. जानकीला पाठीमागून ती लताच वाटते. मग ती तिला हात लावून बघायचा प्रयत्न करते तर ती बाई दुसरीच असते आणि ती बाई जानकीवर हल्ला करते. बहुतेक ती बाई ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तिथे बसलेली असते जानकीवर हल्ला करण्यासाठी. तर हा होता आजचा भाग. उद्याचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.